तर पहा मुलांना, आपल्या या पोएममध्ये आपण बघत होतो, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास बट द लिव्हलेस बास इन द लेक. जरी आपल्याला मस्की या माशासारखा समुद्रातील विशाल मासा किंवा अगदी दुर्मिळ मासा जो आहे तो जर होता आला नाही, तर अगदी तलावामध्ये राहणारा जो बास मासा आहे तसं राहून देखील आपण काय करू शकतो, आपली जी लाईफ आहे ते आपण हॅपी करू शकतो, हॅपी राहू शकतो. म्हणून असा मोठा एखादा प्रसंग असेल की आपण ते जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकलो नसेल, तरी आपण छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून आपली जी लाईफ आहे ती कशी बनवायची आहे, हॅपी बनवायची आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला बास मासा होऊन देखील काय करायचं आहे, आपली जी लाईफ आहे ती अगदी यशस्वी बनवायची आहे. इथे आपण पाहू शकतो, वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आता इथे बघा, काही मुलं जे आहेत ना ते काय करतायत, खेळ खेळतायत. तर इथे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे, काही जे मुलं आहे ते इथे आपल्याला खेळ खेळताना दिसत आहे. जसे की आपण बघू शकतो, ही आहे एक सुंदर छान अशी शाळा आणि त्या शाळेमध्ये आपण पाहिलेलं आहे की या शाळेमध्ये काय होत आहे, तर जे मुलं आहेत ते काय करत आहेत, तर ते खेळत आहेत आणि सगळे मुलं काय करत आहेत, इथे बसलेले आहेत आणि एकच मुलगा त्यांचा कोण झालेला आहे, कॅप्टन झालेला आहे. आता बघा, हा जो मुलगा कॅप्टन झालेला आहे, तर हे सगळेच मुलं कॅप्टन होऊन चालतील का, नाही का, कारण जर हे सगळेच मुलं कॅप्टन झाले तर मग ह्या मुलांचं, त्या सदस्यांचं काम कोण करणार. म्हणून एखादा मुलगा काय होऊ शकतो, कॅप्टन होऊ शकतो, पण बाकीचे जरी सदस्य असले तरी त्यांचं काम सुद्धा कसं असतं, तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून बघा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळेचे सगळे कॅप्टन होऊ शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्रीव. बघा, देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आता एक जहाज असला आणि त्या जहाजामध्ये जहाज चालवणारा कोण असतो, तर एक कॅप्टन असतो. तो काय करतो, जहाज चालवतो, बाकीचे जे असतात ते पॅसेंजर असतात. आता त्या सगळ्या पॅसेंजरला जहाज हा चालवता येणार आहे का, नाही. तर फक्त कॅप्टन जो आहे तो काय करत असतो, जहाज हा चालवत असतो. म्हणजे त्याला विशिष्ट असं काय भेटलेलं असतं, ट्रेनिंग मिळालेलं असतं आणि म्हणून तो कॅप्टन झालेला असतो आणि सगळ्या पॅसेंजरला वाहून नेण्याचं काम जहाजाद्वारे तो कॅप्टन करत असतो. म्हणून एखादाच कॅप्टन होऊ शकतो, बाकीचे जहाजामधील काय होऊ शकतात, पॅसेंजर होऊ शकतात. म्हणून या पॅसेंजरचं देखील काही ना काही काम त्यात असेल. जर यांचे कामं देखील कॅप्टनपेक्षा हे कमी नसतात आणि म्हणूनच काम लहान असो की काम मोठं असो, प्रत्येक काम आपल्याला कसं करायचं आहे, तर खूप समजूतदारपणे करायचं आहे आणि आपणच ह्या कामामध्ये कुशल आहोत हे मानून आपलं काम जे आहे ते आपल्याला अगदी बेस्ट करायचं आहे, सर्वोत्तम करायचं आहे. म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रीव. आपण सगळेच कॅप्टन होऊ शकत नाही. जे क्रीव आहे, जे जहाजामधील काही छोट्या मोठ्या गोष्टींचे कामं करत असतात, ते त्यांची कामं देखील ही कमी महत्त्वाची नसतात. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. बघा, जर सगळेच मुख्यमंत्री झाले असते किंवा सगळेच टीचर झाले असते तर स्टुडंट कोण झालं असतं. म्हणूनच आपल्याला इथे कुठलंही काम छोटं किंवा मोठं हे न मानता आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक कामासाठी कुणी ना कुणी व्यक्ती घडलेला आहे. बघा, जसं आपण क्रिकेट आपल्याला खूप आवडत असतं, पण त्यांना देखील विशिष्ट ट्रेनिंग हे मिळालेलं असतं. तेव्हा कुठे तो एकच जो खेळाडू आहे तो घडलेला असतो, तो सहजच घडलेला असतो का, नाही. तर तो घडण्यासाठी त्याला खूप मेहनत ही घ्यावी लागत असते. तेव्हा कुठे जाऊन तो एक छान प्लेयर होतो. जसं की आपल्याला माहितीच आहे, जो सचिन तेंडुलकर आहे तो अगदी भारतरत्न मिळालेला असा हा सचिन तेंडुलकर, त्यांनी देखील काय केलेलं आहे, तर अगदी त्याच्या वयाच्या अगदी लहानपणापासूनच क्रिकेट हा त्यांचा काय आहे, तर
छंदच होता आणि त्यांची आवडच त्याच्यामध्ये होती, म्हणून स्वतःला त्यांनी त्यामध्येच काय केलेलं, झोकून घेतलेलं आणि अगदी खूप मेहनतीने, खूप कष्टाने ते एक खूप छान असे खेळाडू बनले. म्हणूनच तर त्यांना भारतरत्न दिला गेला आणि ते देखील एक भारताचे रत्न शोभेल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. तसंच आपल्याला काहीतरी वेगळंपण हे सिद्ध करायचं आहे. मग छोट्या कामात असो की मोठ्या कामात असो, आपण आपलं काम हे कसं करायचं आहे, तर छान करून घ्यायचं आहे. मग बघा, इथे आपल्याला जो पुढचा पॉईंट आहे तो आपल्याला इथे सांगितलेला आहे की हे सगळेच मुलं जे आहे, आता कबड्डी खेळ असो किंवा खो खो खेळ असो, त्यामध्ये काही खेळाडू जे असतात ते बसलेले असतात. सगळेच प्लेयर धावणार आहेत का? मग पकडेल कोण? त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम जे आहे ते दिलेलं असतं आणि ते काम हे उच्च दर्जाचं काम आहे किंवा हे कमी दर्जाचं काम आहे, हे आपल्याला न मानता जी काही आपली जबाबदारी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे. बघा, देअर्स अ बिग वर्क काय सांगितलेलं आहे आपण इथे पाहू शकतो. आपल्याला सांगितलेलं आहे की देअर्स अ बिग वर्क. काय आहे इथे? देअर्स अ बिग वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू and the task you must do is the near. काय सांगितलेलं बघा, there's a big work to do. आता आपण कुठलंही आपलं वर्क असो, मग ते खूप मोठं असलं तरी आपल्याला तेवढा अभिमान व्हायला नको की मी काय करत आहे, खूप मोठ्या उंचीचं जे काम आहे ते मी करत आहे. म्हणून आपल्या अंगी कुठलाही इगो, कुठलाही गर्व यायला नको. बघा, ते त्या कामामध्ये आपण कुशल आहोत म्हणून ते काम आपल्याला काय मिळालेलं आहे, तर ती जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे. मग एखादा व्यक्ती जसं ग्राउंड साफ करणारा असतो, बघा तोच व्यक्ती काय करू शकतो, ग्राउंड साफ करतो. मोठा प्लेयर ग्राउंड साफ करणार का? नाही. पण जर ग्राउंड साफ झालंच नाही तर त्यावर प्लेयर खेळतील कसे? म्हणजेच त्या व्यक्तींची सुद्धा काय आहे, खूप महत्त्वाची ती कामे आहेत. म्हणून काम लहान असो की मोठं असो, ते काम कसं करायचं, ते काम बेस्ट पद्धतीने कसं करायचं हे आपण ठरवायचं असतं आणि आपणच आपल्याला त्या कामामध्ये अगदी योग्य असं बनवायचं असतं. म्हणून बघा, देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. म्हणजेच कुठलंही काम जर आपल्या अवतीभोवती आलं तर त्याला आपण लहान किंवा मोठं समजून आपण त्याला इग्नोर करायचं नाही. कुठलीही आपल्यावर जबाबदारी सोपवली गेली तरी ते आपण कशी करायची असते, तर फुलफिल करायची असते, पूर्ण करायची असते. तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, तर लाईफ आपली हॅपी कशी बनायची हे आपण इथे शिकलेलो आहोत. तर बघा, इथे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर इथे आपल्याला एका चित्रामध्ये खूप मोठा रस्ता दिसत आहे आणि आजूबाजूला काय आहेत, तर डोंगररांगा आहेत. आणि बघा, इथे खूप सुंदर असं एक आपल्याला काय दिसत आहे, आकाश दिसत आहे, स्काय दिसत आहे. मग बघा, इफ यू कांट बी अ हायवे, आता प्रत्येक जण हा हायवे बनवू शकत नाही, मग देन जस्ट बी अ ट्रेल. प्रत्येकजण हा मोठा रस्ता बनवू शकत नाही, पण एक पायवाट तर नक्कीच बनवू शकतो. इफ यू कांट बी देन सन बी अ स्टार. जरी तुम्हाला सन होता आलं नाही, सूर्य होता आलं नाही, तरी आपल्याला काय करायचं आहे, एक स्टार म्हणजेच एक चांदणं होऊन आपल्याला प्रकाश देता आला पाहिजे. आता प्रत्येकाला मोठा व्यक्ती तर होता येणं शक्य नाही किंवा खूप मोठा बिझनेसमॅन होता येणं शक्य नाही, पण त्यालाच काय म्हटलेलं आहे की खूप मोठा रस्ता. एखादा खूप श्रीमंत व्यक्ती असतो आणि आपल्याला देखील असं वाटत असतं की आपण देखील काय करावं, की ह्या मोठ्या श्रीमंत व्यक्ती एवढा आपण काय व्हावं, तर व्यक्ती व्हावं. पण असं शक्य असतं का? तर नाही. बघा, हे जे खूप मोठे मोठे बिझनेसमॅन असतात, हे यांनी अगदी लहानात लहान कामापासून काय केलेले असते,
सुरुवात केलेली असते. तेव्हा कुठे जाऊन ते व्यक्ती काय झालेले असतात तर खूप मोठे बिझनेसमॅन झालेले असतात. म्हणजे सुरुवात त्यांनी अगदी लहान कामापासून केलेली आहे. म्हणून बघा आपल्याला म्हटलेलं आहे की हायवे होता आलं नाही तर आपण एक काय व्हावं, ट्रेल व्हावं. म्हणजे एक लहान शिका होत नाही पण पायवाट व्हावी. म्हणजेच एक खूप मोठा व्यक्ती नाही होता आलं तरी सुद्धा एवढं तरी आपण स्वतःला कॅपेबल बनवावं, जेणेकरून आपण कसं असलं पाहिजे तर स्वावलंबी असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपला इथे स्वतःला डेव्हलप करण्याचा आपण इथे प्रयत्न करायला पाहिजे. नाहीच अगदी मोठं होता आलं तरी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तरी काय करायला पाहिजे, आनंद जो आहे तो आपल्याला मानायला पाहिजे. मग इथे बघू शकतो इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. म्हणजे प्रत्येकाला सूर्य होता येणार नाही पण चांदण्यांचं काम काय असतं आपल्याला माहीत आहे, सूर्याचं काम काय असतं हे देखील आपल्याला माहीत आहे. जो सूर्य असतो तो देखील काय करत असतो तर संपूर्ण जगाला प्रकाश देत असतो. पण तेवढा प्रकाश चांदण्यांना देता येईल का? नाही. एखादा सूर्य होऊ शकतो पण बाकीच्यांना मात्र चांदण्या तर होता येऊ शकतं ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अगदी चांदण्या होऊन आपल्याला प्रकाश देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे स्वतःला डेव्हलप करायचं आणि आपल्या कर्मामुळे इतरांना काय होईल, त्यांना देखील पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे आपल्याकडची ती मिळेल असा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच इफ यू कांट बी अ हायवे, जरी आपल्याला रस्ता होता आला नाही तरी आपण एक ट्रेल म्हणजेच पायवाट होऊयात. जरी आपल्याला मोठा व्यक्ती होता आलं नाही तरी सुद्धा लहानात लहान काम आपण आपले 100% देऊन, आपला बेस्ट देऊन ते देखील आपण काय करायचं आहे, मोठं करायचं आहे. आणि त्या कामामध्येच आपल्याला तेवढं हॅपी राहताच आलं पाहिजे जेवढा एक मोठा व्यक्ती म्हणून आपण काय करतो, हॅपी राहू शकलो असतो. मग इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. आपल्याला प्रत्येकाला सन होता येणारच नाही आहे. म्हणून एवढं तरी स्वतःला प्रिपेअर करावं जेणेकरून आपण एक स्टार होऊ आणि स्वतःला तर आपण प्रकाशित करूच पण इतरांना सुद्धा आपल्याला प्रकाशित करता आलं पाहिजे. तर पहा मुलांनो, हे आपण ह्या लेसनमध्ये शिकलेलं आहे. बघा प्रत्येकाला सन होता येत नाही आहे म्हणून आपण इथे काय व्हायचं आहे, किमान स्टार देखील व्हायचं आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो की प्रत्येकाला इथे स्टार आपण इथे बघू शकतो की प्रत्येकाला हा रस्ता होता येत नाही पण ही पायवाट त्यांची झाली पाहिजे. बघा ही आहे पायवाट. आणि प्रत्येकाला सण होता येत नाही म्हणून त्यांना किमान चांदण्या ह्या होत्या आल्या पाहिजे. इथे आपल्याला काय दिसत आहे, या चित्रामध्ये भरपूर स्टार्स दिसत आहे, खूप चांदण्या इथे लुकलुकताना दिसत आहे. म्हणून इथे प्रत्येक सूर्य जो आहे तो असणार नाहीये पण चांदण्या मात्र काय करणार आहेत तर संपूर्ण अंधारामध्ये त्यांची जी काही रोशनी आहे, जे काही प्रकाश किरण आहे ते देखील काय करू शकतात, समाधान देऊ शकतात, हॅपी करू शकतात. म्हणून बघा इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. कुठलाही आकार हा डिसाईड करू शकत नाही की तुम्ही कसे आहात, हारलात की जिंकलात. कुठलंही व्यक्तिमत्व हे डिसाईड करू शकत नाही की तुम्ही काय केलं, तुम्ही तुमचे लाईफ जे आहे ते हारलेला आहात की जिंकलेला आहात. हे कुठलीही जी साईज आहे, आकारमान आहे ते डिसाईड करू शकत नाही. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. आपण फक्त काहीही करायला गेलो तरी आपण आपल्याला काय द्यायला पाहिजे तर बेस्ट द्यायला पाहिजे. स्वतःला आपण प्रिपेअर करायला पाहिजे, फुलफिल आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून हे जी जबाबदारी आहे ती मी काय करणार आहे, अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे. जरी लहान काम असो की मोठं काम असो, हे मला मिळालेलं आहे ते माझं आहे आणि मी यासाठी बेस्ट देणार आहे. त्याच्यामुळे इथे सांगितलेलं आहे की तुम्ही विन होणार की फेल होणार, म्हणजे तुम्ही जिंकणार की हारणार याला परिस्थितीला आपल्याला जबाबदार मानायचं नाही. तर आपले जे काही कर्म असेल त्यानुसारच, म्हणजेच आपण जे काही बेस्ट देणार असू त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे,
आपण आपल्या लाईफमध्ये विन होतो की फेल होतो, जिंकतो की हारतो, हे आपण आपलं डिसाईड करायचं असतं. म्हणून त्यासाठी आपण आपल्या लाईफला काय द्यायला पाहिजे, तर त्यासाठी आपण आपल्या लाईफमध्ये नेहमी कसं राहायला पाहिजे, तर नेहमी आपण आपल्या लाईफमध्ये हे विजयी आपण कसे होणार हाच आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता हे डगलस मॅलोक हा जो अमेरिकन शास्त्रज्ञ आहे त्याने हे डिसाईड केलेलं आहे. त्याने ही जी पोएम आहे ती एवढी सुंदर पोएम आपल्याला इथे शिकवलेली आहे आणि या पोएममधून त्यांनी आपल्याला काय लेसन दिलेलं आहे, तर मॅकलक यांनी आपल्याला हा लेसन दिलेला आहे ह्या पोएममधून की आपल्या आयुष्यातील प्रत्येक काम जे असतं ते छोटे किंवा मोठं नसतं. प्रत्येक कामासाठी व्यक्ती हा घडलेला असतो, मग ते काम कमी दर्जाचा असो किंवा उच्च दर्जाचा असतो. हे प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो, तर त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करू शकतो. मग ते लहान असेल आणि तुम्ही ते कुशलतापूर्वक केलं, तुमचे 100% देऊन केलं, बेस्ट देऊन जर तुमचं केलं, तर तेच काम कसं होतं, फुलत जातं. म्हणून आपली लाईफ जर आपल्याला हॅपी करायची असेल, स्ट्रॉंग करायची असेल, मजबूत करायची असेल, तर त्यासाठी आपल्या वाटेवर जे काही कामं येतील ते कमी किंवा जास्त असं न मानता आपल्याला काय करायचं आहे, तर ते अगदी मनापासून पूर्ण करायचं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला आनंद शोधायचा आहे, कारण लाईफ हे आपल्याला काय करते, एकदाच मिळत असते. म्हणून तो लाईफचा फुल एन्जॉय जो आहे तो आपल्याला करायचाच आहे. बघा, प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो तर त्याचं जे काही बालपण आहे ते झाल्यानंतर जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हापासून मरोपर्यंत त्याला काय करावं लागतं, काम हे करावंच लागतं. मग त्यासाठी कुठलंही आपल्याला काम मिळालेलं असेल तर ते आपण अगदी कसं करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला काम हे करावंच लागतं. जर त्याने कामच नाही केलं तर त्याच्या ज्या काही विश आहेत किंवा त्याने जे काही स्वप्न रंगवलेले आहेत ते स्वप्न त्याचे कसे पूर्ण होतील. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा आपल्याला समजेल की नाही आता मला काय करायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, मग तेव्हापासूनच आपण काय करायला पाहिजे, तर तेव्हापासूनच आपण सुरुवात करायला पाहिजे की मी माझ्या कामापर्यंत पोहोचेल कसा या बाबत मी प्रयत्न करायला हवेत. तसे मी काय आहे प्रयत्न जे आहेत ते जर मी केले तर नक्कीच मी काय अचीव करू शकेल, जे मी ठरवलेलं आहे की मला असं असं काय करायचं आहे, कॅच करायचं आहे. आणि नक्कीच तुम्ही ते काय करणार आहात, तुमच्या अखंड प्रयत्नामुळे ते तुम्ही कॅच करणार आहात. नक्कीच जे स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण करण्याचा देखील आपण काय करूया, प्रयत्न करूया आणि प्रत्येक गोष्टीमधून आपली लाईफ आपण हॅपी करूया. हाच जो लेसन आहे तो आपल्याला या पाठामधून मॅकलक यांनी दिलेला आहे. तर पहा, या पोएमच्या आपण काही इथे शब्द अर्थ जे आहे, वर्ड्स मिनिंग जे आहे ते इथे आपण बघणार आहोत. तर पहा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर काही वर्ड्स आहे. वर्ड्स म्हणजेच काय मुलांना, इथे आपण बघू शकतो, लास्ट टाइम देखील आपण बघितलेलं आहे की प्रत्येक जो शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून आपल्याला इथे दिलेलं आहे की वर्ड्स मिनिंग. आता वर्ड्स मिनिंग म्हणजे काय पहा, तर वर्ड्स मिनिंग म्हणजे शब्दांचा अर्थ. तर आपण इथे पाहू शकतो की जो शब्दांचा अर्थ आहे तो काय आहे. इथे बघू शकतो स्क्रब. स्क्रब म्हणजेच काय, तर अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. म्हणजेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे स्क्रब म्हणजेच काय, की लहान लहान झाडी झुडपे, त्यालाच काय म्हटलं गेलं आहे, स्क्रब म्हटलं गेलेलं आहे. बघा, SCRUB, स्क्रब म्हणजेच लहान झाडी झुडपे, त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. म्हणजेच जी काही, जसं की आपण चित्रामध्ये बघितलं होतं की डोंगर रांगा आहेत, त्या डोंगर रांगावरती प्रत्येकाला जे झाडं आहेत ते प्रत्येक डोंगर रांगेवरती उभे राहू शकत नाही, पण डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला बुश किंवा स्क्रब होऊन राहता आलं पाहिजे किंवा ग्रास होता आलं पाहिजे आणि त्या डोंगराची जी शोभा आहे ती आपल्याला वाढवता आली पाहिजे. मग इथे आपण बघू शकतो
रील म्हणजेच काय, RILL, रील म्हणजेच अ स्ट्रीम. आणि इथे रील म्हणजे अ स्ट्रीम, जसं आपण लेसनमध्ये बघितलं होतं की प्रत्येकाने काय करायला पाहिजे, तर आपला जो प्रवाह आहे, जसं की आपण माशांचं उदाहरण इथे बघितलेलं आहे की एक बास मासा असतो जो तलावामध्ये राहतो आणि एक मस्कीव मासा राहतो, तो कुठे राहतो, तर खूप दुर्मिळ प्रमाणात आपल्याला तो आढळून येतो आणि तो खोलवर समुद्रामध्ये राहतो. क्वचितच तो मासा जो आहे मस्कीव हा दिसत असतो, पण जो बास मासा आहे तो तलावामध्ये असल्याने तो साहजिकच आहे आपल्याला तो दिसत असतो. पण जरी आपल्याला मस्कीव हा मासा होता आला नाही तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, तर बास हा मासा होऊन आपल्याला आपले जीवन जे आहे ते हॅपी ठेवायचं आहे, नेहमी आपल्याला आनंदित राहायचं आहे. आपण बघू शकतो की मस्कीव हा जो मासा आहे हा दुर्मिळ असतो. म्हणजेच काय की प्रत्येकजण हा लाईफमध्ये अगदी मोठा बिझनेसमॅन होईलच असं नाही, पण छोटे छोटे उद्योग करून देखील आपण काय होऊ शकतो, आपली लाईफ जी आहे ती आपण सुंदर छान अशी बनवू शकतो, हॅपी आपण आपल्या लाईफमध्ये राहू शकतो, अगदी लहान दर्जाचे कामं करून देखील. आता स्ट्रीम म्हणजे जो प्रवाह असतो, जसे की नदी आपण बघितलेली आहे. नदी काय करत असते, अगदी तिच्या रस्त्यामध्ये जे काही गाळ येईल किंवा खडे येईल, रेती येईल, ते सगळे ती काय करत असते, वाहून नेत असते आणि पुढे ती नेहमी चालतच राहते. जोपर्यंत नदी ही सागराला मिळत नाही तोपर्यंत तिचा जो प्रवाह आहे तो थांबत नाही. अगदी उगमस्थानापासून सागराला मिळोपर्यंत तिचा जो प्रवाह आहे तो कसा असतो, तर सुरळीत हा चालूच असतो. मग तिच्या रस्त्यामध्ये येणारा कुठलाही प्रसंग असो, त्या सकट ती काय करत असते, वाहत पुढे जात असते. तसंच आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा काय करायचं आहे की कुठलाही प्रसंग येऊ, त्या प्रत्येक प्रसंगाला आपल्याला फेस करून पुढे जाता आलं पाहिजे आणि लाईफ जी आहे ती एन्जॉयफुल आपण जगायला पाहिजे. कुठल्याही संकटाला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, दोन हात करता आले पाहिजे आणि मग आपला देखील प्रवाह जो आहे आयुष्याचा तो देखील आपण पुढे वाहत नेला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला मरण हे ठरलेलंच असतं, पण तोपर्यंत आपल्या हातामध्ये आपली लाईफ ही कशी घडवायची आहे हे आपल्या हातामध्ये असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपली लाईफ ही नेहमी बेस्ट घडेल आणि आपल्याकडनं दुसऱ्यांना इतरांना काही शिकायला चांगलं मिळेल हा विचार मात्र आपण करायला पाहिजे. म्हणजेच शॉर्टकट हा नेहमी चांगलाच असतो असे नाही, तर लॉंग कट देखील आपल्यासाठी कसा असतो, सर्वोत्तम असतो. म्हणून अगदी म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपण लहान लहान प्रयत्नातून एखाद दिवशी आपल्याला मोठा जे काही आपलं एखादा जो काही मोठा बिझनेस असो तो देखील आपल्याकडून होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला बरेच प्रॉफिट जे आहे ते होऊ शकतं. म्हणून प्रयत्न करणं हे सोडायचं नाही आणि नदीसारखंच आपल्याला काय करायचं आहे, पुढे तिचा प्रवाह जसा वाहत जातो तसंच आपलं आयुष्य देखील आपल्याला वाहत न्यायचं आहे. आता पहा मस्कीव अँड बास. आता मस्कीव अँड बास काय आहे, तर नेम्स ऑफ अ फिश. आपल्याला माहिती आहे की मस्की काय आहे आणि बास काय आहे, नेम ऑफ फिश आहे. माशांचे हे काय आहेत, तर नावं आहेत. एक जो मासा आहे तो तलावात राहतो आणि एक जो मासा आहे जो खूप दुर्मिळ प्रमाणात आढळतो, खोलवर समुद्रामध्ये तो आढळतो. आणि हा जो बास मासा आहे तो कुठे असतो, तर लेकमध्ये असतो, तलावामध्ये असतो. मग आपल्याला मस्की होता आलं नाही किंवा आपण बास होऊन आपली लाईफ ही आपण हॅपी करायला हवी. मग आहे लेसर अनइम्पॉर्टंट. म्हणजेच आपण म्हणतो ना की हे जे काम आहे ते कसं आहे, कमी दर्जाचं आहे आणि दुसरा जो व्यक्ती करत आहे ते काम उच्च दर्जाचं आहे. तर आपण काय करायला पाहिजे की कमी दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं हे कामं जे आहेत ते आपण अजिबात मानायला नाही पाहिजे. फक्त हे काम माझ्यासाठी आहे आणि हे काम मी काय करणार आहे, सर्वोत्तम करणार आहे, छान करणार आहे, एवढंच आपलं फोकस ठेवायचं आणि त्या कामाकडे पूर्ण लक्ष देऊन ते काम आपल्याला परिपूर्ण करायचं. कुठलंही काम असो हे
जे अनइम्पॉर्टंट म्हणजेच सगळेच कामं जे असतात ते इम्पॉर्टंट असतातच. काही कामांसाठी आपण बनलेलो असतो, काही कामांसाठी आपण बनलेलो नसतो. सगळेच कामं कसे असतात तर इम्पॉर्टंट असतात, मग ते लहान असो की मोठं असो. नेक्स्ट आहे ट्रेल, म्हणजेच काय, अ नॅरो पाथ. आता आपल्याला इथे ट्रेल म्हणजे काय होतं की नॅरो पाथ होतं, म्हणजेच की आपल्याला चित्रामध्ये आपण बघितलं होतं की जर मोठा रस्ता आपल्याला होता आला नाही तर आपल्याला काय व्हायचं आहे, किमान एक पायवाट तरी व्हायचं आहे. मोठे स्वप्न जर आपले पूर्ण होत नसेल तर आपण एक छोटा रस्ता जो आहे आपला तो बनवू शकतो, जेणेकरून तिकडनं काय होऊ शकतात, प्रवासी जाऊ शकतात. म्हणजेच आपल्या लाईफमधील एखादे अचिव्हमेंट जर कंप्लीट झाली नाही, काही प्राप्त आपल्याला झालं नाही, तर आपण एखादं असं काही काम निवडायचं आहे जेणेकरून आपण आपल्या लाईफमध्ये कसं असणार आहोत, सुखी समाधानी असणार आहोत. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण ही जी पोएम आहे ही पोएम इथे अभ्यासलेली आहे आणि त्या पोएममधून आपण इथे खूप काही आपल्याला काय केलेलं आहे तर शिकायला मिळालेलं आहे, लेसन शिकायला आपल्याला मिळालेला आहे. हाच लेसन आपल्याला अगदी कमी शब्दात काय सांगत आहे, ही पोएम आपल्याला सांगत आहे की तुम्ही काय करायचं आहे की आपलं आयुष्य जे आहे ते अगदी निरर्थक न घालवता आपल्याला काय करायचं आहे, आपली लाईफ ही हॅप्पी करायची आहे. अगदी आनंदमय आपण आयुष्य कसं जगू शकतो, हे फक्त मोठमोठ्या व्यक्तीच आयुष्य हे आनंदी जगू शकतात का, नाही. तर अगदी शेतकरीसुद्धा काय करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा जो काही मालवाहू असो किंवा कुठलाही लहानात लहान व्यक्ती असो किंवा कुठल्याही कमी प्रतीचे काम करणारे व्यक्ती असो, ते देखील काय करतात, आपली जी लाईफ आहे ते हॅपी जगत असतात. आणि त्यांचा हॅपीचा आनंद हाच आहे की मला काय मिळालेलं आहे, जे काम मिळालेलं आहे ते मी काय करणार आहे तर अगदी मनापासून करणार आहे. बघा, शेतकरी आपल्याला माहीत आहे की दिवसभर ते राब शेतामध्ये राबतात आणि संध्याकाळी आल्यानंतर मस्तपैकी जेवून आरामात ते झोपत असतात. म्हणजेच त्यांना अगदी शांततेची झोप लागलेली असते. म्हणजे बघा, काबाड कष्ट करण्यामध्ये आपल्याला कुठलाही कमी किंवा जास्त असा आपण कुठलीही प्रत जी आहे ती मानायची नाही. सगळे कामं जे आहे सेम लेवलचे असतात. काही व्यक्ती ते करू शकतात, काही व्यक्ती करू शकत नाही. तर आपल्याला प्रत्येक वर्क जे आहे ते अगदी मनापासून डन करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे आणि स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. तर हा जो लेसन आहे आपण ह्या पोएममधून शिकलेलो आहे. बघा, आपली जी पोएम आहे 1.1 बी द बेस्ट, ही पोएम आपण लर्न केलेली आहे आणि त्या पोएममधून आपण खूप छान लेसन शिकलेलो आहोत. आता त्यावर आपण काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत, गेम घेणार आहोत, टेस्ट घेणार आहोत आणि काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत.